चौथीत जेव्हा मी एक समर कॅम्प जॉईन केला तिकडे न कळत एनडीएत घेऊन गेले होते. नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा ॲज अ करिअर म्हणून का निवड केली? रिझल्ट काही पण येऊ दे, मेन गोष्ट फॉलो केली तर सिन्सिअरिटी आणि कन्सिस्टंट राहायचं स्वतःच्या एफर्ट्स बद्दल. इझिएस्ट पार्ट कोणता होता जेव्हा तू SSB दिली? तसं मी एकदा ब्रिगेडियर सरांसमोर लेक्चरेट द्यायला गेलो होतो, तर तेव्हा माझी प्रिपरेशन बघून लेझी डम म्हणाले होते, कारण की माझी प्रिपरेशन ऑन पॉईंट नव्हती जेवढी पाहिजे होती. जेव्हा तू फायनली रिकमेंड झाला तो मुवमेंट कसा होता? रिझल्ट तुमचा चांगला असेल जेव्हा तुम्ही हार्डवर्क कराल, तर हार्डवर्क आणि सिन्सिअर एफर्ट्स बद्दल रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिक भेटेल. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं रिकमेंडेशन डायरीज पॉवर्ड बाय YTA मध्ये. आज आपल्यासोबत आहे कॅडेट मयंक कुंडे, जो नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या 156 कोर्ससाठी नेव्हल सिलेक्शन बोर्ड विशाखापट्टणम येथून नेव्हीसाठी रिकमेंड झाला आहे. ओव्हरऑल प्रिपरेशन, SSB एक्सपिरियन्स, वेगवेगळे स्ट्रगल्स आणि जर्नी या सर्वांबद्दल आपल्याशी सर्व गोष्टी शेअर करणार आहे. जर तुमचंही ड्रीम असेल डिफेन्स फोर्सेस जॉईन करायचं, तर हा एपिसोड एंडपर्यंत नक्की बघा. सो आज आपल्यासोबत आहे कॅडेट मयंक कुंडे, जो NDA 156 कोर्ससाठी नेव्हल सिलेक्शन बोर्ड विशाखापट्टणम येथून रिकमेंड झाला आहे. सो हॅलो मयंक, हाऊ आर यू? फाईन सर, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. ओके, सो तुझं NDAचं प्रिपरेशन कसं होतं, सिलेक्शन कसं झालं, या सगळ्या गोष्टीकडे जाण्या पहिले तू तुझ्या स्वतःबद्दल आणि तुझ्या फॅमिलीबद्दल काय सांगू शकशील? ओके, सो माझं नाव मयंक विजय उंडे, राहायला पुण्यातच PCMC मध्ये. सगळं शिक्षण पुण्यातच झालंय, 11वी 12वी पण YTA पुण्यातच झालंय. आणि आई माझी प्रोफेसर आहे COEP ला आणि बाबा मॅनेजर आहे एक ऑटोमोटिव्ह कंपनीत. मयंक, ओव्हरऑल बघायला गेलं तर तुझ्या फॅमिलीमध्ये आतापर्यंत कोणाचाच डिफेन्स बॅकग्राऊंडशी कधीच संबंध आलेला नाही, तर तू नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा ॲज अ करिअर म्हणून का निवड केली? तर हे सगळं चालू झालं चौथीत जेव्हा मी एक समर कॅम्प जॉईन केला तिकडे न कळत ते एनडीएत घेऊन गेले होते. तेव्हा मला एवढं कळलं नाही की मी एनडीएत गेलोय, पासिंग आउट परेड बघितली आहे. पण जसं वय वाढत गेला तसं हळूहळू कळलं की हा मी ही बिल्डिंग लहानपणी बघितली आहे, पासिंग आउट परेड बघितली आहे. तसं वय वाढत गेलं तशी माहिती काढत गेलो आणि 10वीत एकदा परत पासिंग आउट परेडला गेलो. तर तिकडे मला निश्चय केला की मला एनडीएत जॉईन करायचं आहे. ओके, तर नॅशनल डिफेन्स अकॅडमीची प्रोसेस बघायला गेलं तर रिटर्न एक्झाम, त्यानंतर SSB, त्यानंतर मेडिकल्स, खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप सिलेक्शनमध्ये पण खूप चार्टिंग होत जातं बरंच जास्त. तर तू पण डेफिनेटली विचार केला असेल की कुठंतरी प्रिपरेशन करायलाच हवं. तो आता बऱ्याच साऱ्या अकॅडमीज आहेत, इव्हन पुण्यामध्ये पण खूप साऱ्या अकॅडमीज आहेत, तर तू YTA का निवड केली NDA प्रिपरेशनसाठी? तर जेव्हा मी SPH एक्झाम द्यायला गेलो तेव्हा माझ्या आई वडिलांनी YTA एक सेमिनार अटेंड केला होता पुण्यात. तर तेव्हा त्यांना YTA बद्दल थोडी आवड जागृत झाली होती. तर त्यानंतर जेव्हा मी YTA एंट्रन्स द्यायला गेलो तेव्हा परत एकदा सेमिनार अटेंड केला होता. तेव्हा मला कळालं की YTA मधलं एन्व्हायरमेंट चांगलं आहे, ज्याने मी माझी NDAची प्रिपरेशन व्यवस्थित करू शकले, म्हणून मी YTA चूज केलं. ओके, सो हे ओव्हरऑल तुझ्या फॅमिलीचं ओपिनियन होतं की YTA तुझ्यासाठी बेस्ट इन्स्टिट्यूशन राहील जिथे तू प्रिपेअर करू शकतो. बट तुझा YTA मधला पहिल्या दिवसापासून 2 वर्षाचा पूर्ण प्रवास कसा होता? हा प्रवास खूप शिकण्यासारखा होता. स्वतःबद्दल खूप गोष्टी कळाल्या आणि या प्रिपरेशन फेजमध्ये जर रिझल्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्या स्वतःचं पोटेन्शियल किंवा एन्व्हायरमेंट कसं मॅटर करतं आपल्या सगळ्या प्रिपरेशनमध्ये हे सगळं कळालं. ओके, जसं मी मेन्शन केलं की NDA सिलेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा UPSCची रिटर्न एक्झाम कंडक्ट केली जाते. सो ओव्हरऑल ह्या 2 वर्षांमध्ये तू रिटर्न एक्झामसाठी कसं प्रिपरेशन केलं आणि इस्पेशली अकॅडमिक्समध्ये तू कोणती पर्टिक्युलर ॲडवाईस फॉलो केली होती सर्वात जास्त? तर सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो रिटर्नच असतो आपल्याचा. तर सगळ्यात पहिले मेन फोकस माझा होता की रिटर्न काढणं. तर रिटर्नसाठी सगळ्यात पहिले YTA जे नोट्स होते ते सगळे फॉलो केले व्यवस्थित आणि अकॅडमीचे DPP द्यायची डेली प्रॅक्टिस पेपर ते दररोज सॉल्व्ह केले. वीकली टेस्ट अनालाइज केला स्वतः आणि स्वतःबद्दल विकनेसेस जाणून घेतला की कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी पडत आहे, कुठल्या जास्ती आहे. त्यानुसार स्वतःचं शेड्यूल प्लॅन केलं आणि सोबत रूममेट्स पण चांगले भेटले. आम्ही तिघं जे रूममेट्स होतो पहिल्या दिवसापासून सोबत होतो. आम्ही तिघं एक पर्टिक्युलर विषयात चांगले होतो, एक इंग्लिशमध्ये, एक फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आणि एक मॅथ्समध्ये. तर आम्ही तिघांनी एकामेकांना धरून ठेवलं, एकामेकाला कशात पण काही डाऊट होतं एकामेकाला समजत राहायचो. आणि सोबत अकॅडमीतली फॅकल्टी चांगली होती, एनी टाइम आम्ही त्यांना अप्रोच करत होतो आणि काही डाऊट असं ते सॉल्व्ह करून द्यायचे आम्हाला. तर हे सगळं मला रिटर्नच्या प्रिपरेशनसाठी हेल्प केली खूप जास्त. तसं बघायला गेलं तर फॅक्ट जर काढले तर 7 ते 8 लाख लोक ही एक्झाम देतात आणि UPSCची जी रिटर्न एक्झाम आहे ती 8,000 मुलंच क्लिअर करतात. सो ज्या गोष्टी आपण खूप ऐकतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, प्लॅनिंग ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तर तू ह्या 2 वर्षांमध्ये ह्या गोष्टी कसं काय मॅनेज केल्या? तर माझं पहिल्या दिवसापासून एकच ध्येय होतं की रिझल्ट काही पण येऊ दे, पण मेन गोष्ट फॉलो केली तर सिन्सिअरिटी आणि कन्सिस्टंट राहायचं स्वतःच्या एफर्ट्स बद्दल.
आणि कन्सिस्टंट राहणं हार्ड असतं थ्रू आउट द प्रोसेस. म्हणून काही छोटे मोठे गोष्टी वेगळे करायचे असतात अभ्यासाव्यतिरिक्त. जसं की अकॅडमिक स्पोर्ट्स आर असायचे पर्टिक्युलर, त्या स्पोर्ट्स आरमध्ये जाऊन खेळायचं, म्हणजे सुद्धा आपण अभ्यासाव्यतिरिक्त थोडं डायव्हर्ट करू शकतो आणि आपलं माइंड परत जेव्हा अभ्यासाला जातो तेव्हा फ्रेश राहतो. म्हणून आपण कन्सिस्टंट राहू शकतो आपल्या एफर्ट्सबद्दल. सो जसं तू मेन्शन केलं की फ्री टाईममध्ये स्पोर्ट्स आर असायचे, तसंच आता म्हणजे हा क्वेश्चन विचारण्यापूर्वी जसं आपण बघतो की रिटर्न एक्झाम तर क्लिअर होतात मुलं, बट सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड जो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो त्यामध्ये. सो फ्री टाईममध्ये स्पोर्ट्स सोडून अजून कोणत्या तू अशा गोष्टी केल्या ज्यामुळे तू तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकला? तर फ्री टाईममध्ये अभ्यासाव्यतिरिक्त आणि स्पोर्ट्स आर व्यतिरिक्त मी नॉलेज गॅदर करायचो. कारण की आपला कॉन्फिडन्स किंवा जेव्हा आपल्याकडे नॉलेज असतं, बोलायला गोष्टी असतात, तर वेगळं काय करायचं, तर न्यूजपेपर रीड करायचो थोडेफार गोष्टी, किंवा रूममेट सोबत डिस्कस करायचो की आज जगात काय चालू आहे, भारतात काय चालू आहे. तर हे सगळ्या गोष्टी फ्री टाईममध्ये केल्या, ज्यांनी मला SSB मध्ये मदत झाली खूप. तुझी अशी कोणती एखादी हॅबिट होती का ज्यानं तुझी पर्सनॅलिटी एकदमच चेंज झाली आणि तू एक वेगळ्याच लेवलला घेऊन जाऊ शकला ती गोष्ट? प्लॅनिंग ही माझी सगळ्यात चांगली हॅबिट होती. ज्याप्रमाणे मी माझं सगळं डेली शेड्यूल प्लॅन करायचो, डेली काय काय करायचं आहे, टास्क कोणते कम्प्लीट झाले, कोणते राहिले आहे, हे सगळं प्लॅन करायचो. यामुळे मला खूप मदत झाली माझ्या SSB साठी. आता जसं बघायला गेलं तर भारतात नाही पण महाराष्ट्रामध्ये लोकांना अजून इतकी क्लॅरिटी नाही आहे की NDA म्हणजे ॲक्च्युली काय आहे, एक्झाम कशी कंडक्ट होते, प्रिपरेशन कसं करायला हवं. तर इन जनरल मुलांच्या मनामध्ये NDA या फील्डबद्दल काय काय मिसअंडरस्टँडिंग्स असतात, आणि त्या तुला पण होत्या का? आणि जर होत्या तर मग त्या तू कसं सगळं गोष्टी व्यवस्थित करत गेला पूर्ण? तर मिसअंडरस्टँडिंग खूप असतात लोकांच्या मनात. जसे की आता ही एक्झाम UPSC कंडक्ट करते, तर लोकांना वाटतं की ही UPSC कंडक्ट करते म्हणून तर सिलेबस खूप जास्त असेल आणि खूप आधीपासून प्रिपरेशन स्टार्ट करावी लागेल, म्हणून खूप सारे लोक या पाथला येणं अवॉइड करतात. पण असं काही नव्हतं. जसं मला पण आधी मिसअंडरस्टँडिंग होते अशी खूप सारे, की UPSC हार्ड असेल एक्झाम, होईल की नाही होईल असे खूप हे असतात, चान्सेस असतात वेगळे. म्हणून मग मी सगळ्यात पहिले सर्च करणं चालू केलं की कशी असते एक्झाम, काय काय सिलेबस असतो. आणि मग YT आल्यावर पण खूप सारी गोष्टी क्लिअरली कळायला लागल्या की असं काही नाही आहे, हे आपण जर 2 वर्ष कन्सिस्टंट एफर्ट ठेवले चांगले, तर ही एक्झाम आपण आरामात क्रॅक करू शकतो. तर ओव्हरऑल 2 वर्षात म्हणजे खूप ठिकाणी तुला जे हवंय ते मिळालं सुद्धा असेल आणि काही ठिकाणी फेल्युअर सुद्धा आले असतील. तर ओव्हरऑल या प्रिपरेशनमध्ये तुझा सगळ्यात जास्त वाईट दिवस कोणता होता? वाईट किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्या दिवशी तुला फेल्युअर आलं, आणि मग तू ती गोष्ट ओव्हरकम कशी केली त्यानंतर? तर हा SSB मधला फेज होता. रिटर्न क्लिअर झालं होतं आणि SSB ची प्रिपरेशन करत होतो. तेव्हा लेक्चरेट्स वगैरे आम्ही एकमेकांना देत होतो. तसं मी एकदा ब्रिगेडियर सरांसमोर लेक्चरेट द्यायला गेलो होतो. तर तेव्हा माझी प्रिपरेशन बघून ते मला लेझी डम म्हणाले होते, कारण की माझी प्रिपरेशन ऑन पॉईंट नव्हती जेवढी पाहिजे होती. तर तेव्हा मला थोडं वाटलं होतं की मी काय करतो, लाईक मी माझा टाइम वेस्ट केला का आतापर्यंतचा, किंवा याच्या पुढे मला थोडं वाटलं की आपण थोडे अजून एफर्ट्स पुट करायला पाहिजे. आणि ते ओव्हरकम करायला मी थोडे जास्ती एफर्ट्स घेतले. जे लेक्चरेट्स मध्ये चांगले होते, ज्यांच्याकडे नॉलेज होतं जास्ती गोष्टींबद्दल, त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी नॉलेज वगैरे घेतलं, किंवा लेक्चरेट्स कसे त्याचे हे शिकून गेलं. आणि परत एकदा लेक्चरेट्स तर मग ब्रिगेडियर सरांनी ॲप्रिशिएट केलं पुढच्या. तर तेव्हा मला वाटलं की हां, आपण एफर्ट्स टाकले की गोष्टी अचीव्ह करू शकतो. ओव्हरऑल बघायला गेलं आता रिटर्न एक्झाम नंतरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे SSB इंटरव्ह्यू. आणि NDA मधून तुम्ही पुढे जाऊन ऑफिसर बनणार आहे, तर मग तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो ऑफिसर बनण्यासाठी SSB मध्ये मेन कोणत्या क्वालिटीज चेक केल्या जातात, आणि तू तुझ्या रिटर्न क्लिअर झाल्यानंतर त्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या? तर मेन SSB मध्ये सगळ्यात पहिले ग्रुप डायनामिक्स बघता, तुम्ही ग्रुपमध्ये कसं परफॉर्म करताय, आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पण बघता, तुम्ही इंडिव्हिज्युअली परफॉर्म कसं करतात आहे. तर हे दोन्ही गोष्टी बघून मी प्रिपरेशन चालू केली होती. सगळ्यात पहिले माझा ग्रुप ऑलरेडी रेडी होता. आम्ही तिघं जे रूममेट्स होतो आधीपासून सोबत होतो, तिघांनी सोबत रिटर्न क्लिअर केली. आम्ही तिघं एकमेकांसमोर गोष्टी प्रॅक्टिस करायचो, जसं ग्रुप डिस्कशन असू दे किंवा एकमेकांना लेक्चरेट देणं असू दे. तर हे आम्ही स्टार्टिंग पासून चालू केलं होतं. आणि नंतर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बघायला गेला तर मग स्वतःबद्दल नॉलेज, तुम्ही स्वतःबद्दल केवढं जाणून घेता, तर हे सगळं मी चालू केलं होतं SSB साठी. SSB बघायला गेलं तर तसं 5 दिवसाची प्रोसेस आहे, खूप साऱ्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात. तुझ्यासाठी त्यामधला सगळ्यात इझिएस्ट पार्ट कोणता होता जेव्हा तू SSB दिली, आणि कोणती गोष्ट खूप जास्त हार्ड वाटली तुला? तर इझी पार्टकडे जाऊ तर सगळ्यात इझी माझ्यासाठी इंटरव्ह्यू केला, कारण की इंटरव्ह्यूमध्ये सगळं आपल्या पर्सनॅलिटीवर असतं. यात ना सांगण्यासारखी खूप सारी गोष्टी आहेत, जसं की YT मध्ये काय असतं, YT मध्ये इव्हेंट्स कसे असतात, YT मध्ये अकॅडमिक्स कसं असतं, आणि मी काय काय इनिशिएटिव्ह घेतले ते YT मध्ये. दुसरं असतं की मग आपले स्पोर्ट्स, त्यातले अचीवमेंट्स, आपण हॉबीज काय असतात हे सगळं सांगू शकतो. म्हणून त्यात सांगण्यासारखी खूप सारी गोष्टी होत्या, म्हणून तो इझी गेला माझ्यासाठी. आणि दुसरा हार्ड पार्ट म्हणजे ग्रुप डिस्कशन, कारण की ग्रुप डिस्कशनमध्ये सगळे ग्रुप असतो आणि सगळ्यांना बोलायची अपॉर्च्युनिटी पाहिजे असते. आणि तसं माझं रिझर्व नेचर आहे, मला ऐकायला जास्त आवडतं बोलण्यापेक्षा. म्हणून मी त्यात तुम्हाला हार्ड गेलं, कारण की सगळ्यांना बोलायची अपॉर्च्युनिटी पाहिजे आणि त्यात मी माझा पॉईंट कसा मांडावा, तर हा पार्ट माझ्यासाठी हार्ड गेला होता. सो आता आपल्याला एक रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे, ज्यामध्ये मी क्वेश्चन्स विचारेन आणि तुला जो काही फर्स्ट थॉट येईल तो तुला ॲज अ आन्सर बोलायचा आहे. सो सर्वात पहिला क्वेश्चन, एक OLQ जी तुझ्यामध्ये सगळ्यात जास्त हवी होती असं तुला वाटतं? कम्युनिकेशन. ओके.
तुझ्या मते तुझ्यातली स्ट्रॉंगेस्ट OLQ? अडॅप्टेबिलिटी. ओके. टफेस्ट काय आहे, कॉन्फिडन्स की कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी. इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन? मला GTOने मला एक प्रश्न विचारला होता की जर तू YT मध्ये तिकडचा डायरेक्टर तेजस पाटील आहे, तर ते सिलेक्शन नाही झालं त्यांचं, पण ते कसे बाकीच्या पोरांना सिलेक्ट व्हायला मदत करू शकतात. तुझा आन्सर काय होतं ह्या गोष्टीवर? माझा आन्सर होतं की त्यांनी याच्या आधी खूप सारे विद्यार्थी घडवले आहे, तर त्यांच्यावर डाऊट घेण्यापेक्षा त्यांच्याकडे खूप सगळा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी खूप सारे SSB दिले, रिटर्न क्लिअर केले खूप सगळे, तर त्यांच्याकडे खूप सगळा एक्सपिरियन्स आहे, तो सगळ्यांना मदत करतो सिलेक्शन होण्यासाठी. व्हेरी गुड. सो लास्ट क्वेश्चन, NDA प्रिपरेशन मध्ये तुझं इन्स्पिरेशन काय होतं? माझे इन्स्पिरेशन माझे पेरेंट्स होते, कारण की माझ्या आईने खूप सगळी मेहनत घेतलं तिथपर्यंत ज्या लेवलला ती पोहोचली. आता ती डॉक्टरेट केलं त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. आणि दुसरं म्हणजे माझे बाबा त्यांच्या इंजिनिअरिंगच्या वेळेस महाराष्ट्रातनं तिसरे होते. हे दोघं माझ्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन होते हे सगळ्या प्रोसेसमध्ये. मयंक, आपल्या पॉडकास्टच्या आपण एंडकडे जातो. एक क्वेश्चन विचारायला आवडेल मला तुला, की तू 4थीमध्ये NDA व्हिजिट केलं होतं, त्यानंतर तुला रिअलाइज झालं की NDA काय आहे, मग तू स्वप्न बघितलं, YTA जॉईन केली, 2 वर्ष YTA टोटल प्रवास, हे सगळं हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, या सगळ्या गोष्टींनंतर जेव्हा तू फायनली रिकमेंड झाला विशाखापट्टणम मधून, तो मुवमेंट कसा होता तुझ्यासाठी? तो मुवमेंट ॲज अ ड्रीम होता. म्हणजे मी आधीपासून विचार करत होतो की मी जेव्हा सिलेक्ट होईल तेव्हा कशी रिॲक्शन असेल घरच्यांची. मी कॉल करून सांगेल घरच्यांना की मी रेकमेंड झालो आहे. तर त्या रात्री संध्याकाळी 7 वाजता मला फोन दिले होते 9 जानेवारीला जेव्हा रेकमेंड झालं होतं, तेव्हा घरी सांगताना एक वेगळाच प्राऊड मुवमेंट वाटत होता, कारण की घरचे पण खुश होते एकदम आणि स्वतःला पण एकदम हॅपी वाटत होतं की एफर्ट सगळे सारथी लागले. ह्या एवढ्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये रिटर्नचं प्रिपरेशन, त्यानंतर SSBचं प्रिपरेशन, तू खूप साऱ्या गोष्टी चेंजेस, म्हणजे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप सारे चेंजेस केले असतील. सो आज जेव्हा तू बघतो 2 वर्षापूर्वीचा मयंक आणि आत्ताचा मयंक, काय गोष्टी चेंज केल्यात तू स्वतःमध्ये? तर सगळ्यात पहिले लोकांशी बोलणं. मी आधी खूप लोकांशी बोलायचो नाही, खूप लोकांना अप्रोच पण करायचो नाही, किंवा काही डाऊट असेल तर स्वतःच कडे ठेवायचं, असं कोणाला अप्रोच करायचं नाही. तर YT जरा कळालं की आपण जोपर्यंत स्वतःला समोरच्याला अप्रोच करायचं तोपर्यंत आपले प्रॉब्लेम समजणारच नाही. तर सगळ्यात पहिले आपले स्वतःला कन्वे करणं शिकलो, की दुसऱ्यांना कसं कन्वे करायचं, आपल्याबद्दल सांगायचं. तर हे सगळ्यात मोठा चेंज होता की मी लोकांशी बोलायला लागलो जास्ती. मयंक, लास्ट एक क्वेश्चन. खूप सारे मुलं NDAचं स्वप्न पाहतात आणि हा इतका इझी प्रवास नाहीये 2 वर्षांचा. खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, सोबत तितका गायडन्सही असावा लागतो आणि कन्सिस्टन्सी तितकी मॅटर करते. सो तुला जर हे ॲस्पायरिंग स्टुडंट्सना काही जर हे द्यायचे असतील, त्यांना काही सांगायचं असेल, तर काय गोष्टी सांगशील? आधीपासून मी एकच ॲडवाइस फॉलो केली की तुमच्या एफर्ट्सबद्दल सिन्सिअर राहा. तुम्ही रिझल्टवर काही फोकस ना करू. रिझल्ट तुमचा चांगलाच येईल जेव्हा तुम्ही हार्डवर्क कराल. तर हार्डवर्क आणि सिन्सिअर एफर्ट्सबद्दल रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिक भेटेल. थँक्यू मयंक. आय होप जे पण हे पॉडकास्ट बघत असतील त्यांना एक डायरेक्शन भेटली असेल आणि खूप काही शिकायला मिळालं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच आणखी इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनल सोबत कनेक्टेड राहा. टिल देन, कीप हसलिंग, कीप ग्रोईंग. जय हिंद.